नाही त्यांना अटक केली असती, ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असती. सगळं जे काही त्यांना पकडलं होतं ते झाकायला त्यांनी तिथे उडी मारली. मग कुठे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, कुठे झालं ते झालं. पण त्यांचा कुठे दबाव होता का? ते घाबरले का? कारण ते निवडणुकीला घाबरतात. बघा पुन्हा लोकसभाचे देखील निवडणूक अजून होऊ शकत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून होऊ शकत नाही. आणि मग सगळं झाल्यानंतर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाचे तरी होतील. त्यासमोर पण जायला घाबरत असतील तर नक्की आपण समजायचं तरी काय? मग एवढं सगळं फोडाफोड करून म्हणजे 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, महाशक्ती स्थापन केली, एक मुख्यमंत्री, 2 एकदम भारदस्त उपमुख्यमंत्री. किती आता काय त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाही किती कोणासोबत आहेत. पण हे सगळं होऊन महाशक्ती त्यांच्या सोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंदे आणि भाजप सरकारनं घेऊ शकत नसतील, धरपक असतील, घाबरत असतील, तर मग काय उपयोग? दुसरी बाजू ही पण असू शकते की ही सुरुवात आहे. नेमणुकांवरनं राज्य चालवायचं, नेमणुकांवरनं देश चालवायचा. कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये देखील असंही होईल की लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि मग स्थगित येईल की नाही आता आम्हीच चालवू सगळं, निवडणुकीची गरज नाही. कारण पाहताय आपण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल हस्तक्षेप करतच आहेत विरोधी पक्ष, म्हणजे जे आम्ही देशभक्त पक्ष आहोत त्यांच्या राज्यांमध्ये. पण अजूनही पाहायला मिळते की जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासन चालवत असतील, घोटाळे करत असतील, मुंबई विद्यापीठामध्ये आपण पाहिलं असेल, आत्ताच्या घडीला 11 जे गव्हर्नर नॉमिनी असतात ते नोंदवून घेतलेले आहेत, ते रजिस्टर झालेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेले आहे. मराठा टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी असते, प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएन्सी असते, ह्याच्या निवडणुका झाल्या. मग नक्की पदवीधरांची काय चूक आहे, सुशिक्षित मतदारांची काय चूक आहे की त्याचा आवाज हा त्या सेनेटमध्ये जाऊ शकत? बरं सेनेट काय तुमचं सरकार पाडणार नाहीये, पाडणार ते आम्हीच आहोत. पण सेनेट हे सरकार तुमचं पाडणार नाहीये, त्याला एवढं घाबरता कशाला तुम्ही? 10 सुशिक्षित ग्रॅज्युएट उमेदवार जे इतर ग्रॅज्युएट्स मतदान करून देतात तुम्हाला, ते तुम्ही निवडून देऊ शकत ते तुम्ही निवडणूक स्थगित करता. कदाचित मागच्या वर्षीचे वातावरण होतं आपण पाहिलं असेल, 6 निवडणुकीत असंच पदवीधरांचं वगैरे जे निवडणुका होत्या एमएलसी साठी, 12 एमएलसी पाहिजे त्यांच्या मागे लागलेले आहेत. पण पदवीधर जी शिक्षण मतदारसंघाची होती तिथे सगळीकडे भाजपच्या आणि मिंदे गटाचा पराभव झालेला. ह्याची भीती कदाचित त्यांच्या मनामध्ये बसली असेल, पण हे लोकशाही संपवण्याचं काम आपण पाहतोय आपल्या डोळ्यात येत होतं. त्याच्यावर आपल्याला विचारायचं तर विचारा. वेगाने शादी में अब्दुल्ला विमान असं म्हण, ज्यांना माहिती नाही त्याच्यात कशाला जायचं. मी मागच्या वेळी पण बोललोय की काही लोकांना थेरपीची गरज असते, प्रेमाची गरज असते. मी त्यांना प्रेम देत असतो, भाजपमधून त्यांना मिळत नाही. आदित्यजी कोर्टात जाणार का निवडणुका? नाही, महत्वाची गोष्ट ही आहे की कोर्टात जायच्या आधी कारण तरी कळली पाहिजे आम्हाला. राज्यपालच्या बैठकीत होती की नव्हते, राज्यपालांना हा निर्णय कळवला होता की नव्हता, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे की नाही याच्यावर हे कळलं पाहिजे. कारण तसं जर पाहिलं तर असं कुठेही काही एक सुद्धा घटना घडली नाहीये जिथे तुम्हाला वाटते की या निवडणुकीला स्थगिती देणार. परत छाननी तर झाली ना 3 महिने. मग तुम्ही त्या रजिस्टर आणि त्या जे निवडणूक अधिकारी त्यांना काय चौकशी करणार का, त्यांची अटक करणार का की बोगस मतदार नोंदवून घेतलं? छाननी होऊन सगळं होऊन जर तुम्ही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लोकशाही नको. पण तुम्ही स्वतः मी भेटणार नाही. आमच्या सेनेटर्स तिथे गेलेले आहेत, जे 10 वर्ष काम करत आहेत. आमची युवासेनेची पण मंडळी तिथे जाणार आहे. त्यांना एकदम शांततेत आम्ही विचारणार की काय कारण हे तर विचारणार आणि जनतेसमोर येऊ द्या. पण हे जनतेला कळले की मिंदे आणि भाजप सरकार हे निवडणुकीला घाबरतं, कारण त्यांना असं मॅन्डेट मिळणार नाही, ना लोकसभेत मिळणार ना मुंबई सेनेटमध्ये. कारण स्पष्ट झालं तर त्यानंतर तरी कोर्टात जाण्याचा कारण स्पष्ट झालं तर सरकारने कुठे पावलं उचलली पाहिजे. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी परिस्थिती पूर्ण उचलत नाहीयेत, स्पष्टीकरण देत नाहीयेत. फक्त एक ती ओळ आहे की शासनाचं पत्रक मिळालं आणि मग हे केलं. सरकार आपल्या दारी निवडणूक घ्यायला घाबरून नाही, पण काय दबाव आहे त्याच्यामुळे उत्तर देत नाहीये. आता हे आपल्याला माहिती कसं चाललंय यंत्रणा सगळी त्यांची. कदाचित त्यांच्या गाठ पडली असती जर निवडणुका घेतल्या असतात. बिना किसी जानकारी के अचानक से चुनाव रद्द कर दी गई, क्या वजह है कि आप लोगों ने संपर्क करने की कोशिश की, आपने कितनी तैयारी की, क्या लगता है? तैयारी तो जीत की होती ही है। यही अनुमान लगाते हैं कि ज्यादा से ज्यादा सीटें जीत के आए। लेकिन अगर आप देखें तो ये जो मुंबई यूनिवर्सिटी का चुनाव था सेनेट का था, सेनेट का था, ग्रेजुएट इसमें वोटिंग करने वाले थे, ग्रेजुएट सीट्स के लिए वोटिंग होती है। पूरा अगर आप देखें तो जो भी इलेक्शन की प्रोसेस होती है, प्रक्रिया होती है, पूरी की गई थी। 10 सितंबर को चुनाव थे। कल रात को 10 सवा 10 के आसपास अगर आप देखें तो ये एक सर्कुलर आया जिसमें कहा गया कि ये चुनाव जो है स्थगित किया गया। इसमें कोई कारण नहीं दिया, कोई अनुमान नहीं है कि कहीं हिंसा हुआ या कुछ गलत हुआ। इतना ही कहा कि एक मीटिंग हुई
उसके हिसाब से ये बैठक एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये चुनाव स्थगित हुआ। मुझे यही जानना है कि अगर पूरे कोविड के समय में बंगाल में चुनाव आप करवा सकते हो और कोविड देश भर में फैला सकते हो, अगर पूरे हिंसाचार के समय में वहां पंचायत की पोस्ट ले सकते हो, मणिपुर की तो जैसी सिचुएशन यहाँ नहीं, हालत नहीं है, किसी एक संगठन ने या एक पार्टी ने दूसरे पर कोई आरोप नहीं लगाया, कुछ नहीं, कुछ गड़बड़ नहीं है, कोई कीचड़ नहीं है, तो फिर क्यों ये स्थगित किया? शायद इसमें दंगे ना हुए हो इसलिए स्थगित किया गया होगा। क्या निर्णय है आप किसी के पीछे आदित्य जी त्यांचा ही मोड झालेला आहे, कारण अगदी आज शेवटचा अर्ज दाखल करण्याचा आणि अशा पद्धतीने स्थगिती युवा सेनेची पुढे काय भूमिका राहते, म्हणजे आक्रमक पद्धतीने काय केलं जातं? नाही, युवा सेना शिवसेना आम्ही हे सरकार तर पाडायला लागणार नाही, हे लोकशाही विरोधी सरकार आहे, देशाचे विरोधी सरकार आहे. पण ह्या ज्या घटना आहे त्याच्यातून तुम्ही यांची जी एक मानसिकता ती ओळखून घ्या. जर तुम्ही त्यांना संधी दिली तर उद्या प्रेस पण बंद करतील की निवडणुका पण बंद करतील, म्हणजे देशभरात मुद्दा हाच येतो. मी ह्याच्यावर जाणार नाही की कोणाला प्लॅटफॉर्म मिळतो, स्टेज मिळतो, ज्याला लढायचं असतं, पुढे यायचं असतं राजकारणातून ते कसे येते, त्यांना ती आपली ताकद असते, इच्छाशक्ती असते. पण ही निवडणूक जे मतदार नोंदवून घेतात, स्वतःला मतदान करतात, त्यांच्या आवाजासाठी असतं, त्याची सेनेटमध्ये पदवीधरांचा आवाज जाण्यासाठी असतं. जर बाकीच्या निवडणुका तुम्ही होऊ दिलेल्या आहेत, मग ही आप दबाव है सीएम पर, जैसा कि आप कह रहे थे दबाव है, तो किसका दबाव हो सकता है? क्या उनके दबाव में ये चुनाव कैंसिल कराया गया है? मुझे तो लगता है कि सीएम तो बहुत डरते हैं, इसलिए तो वो भाग के गए थे, जहां जहां गए वो गुवाहाटी वगैरह जहां जाते हैं, और अक्सर जाते रहते हैं, क्या करते हैं मुझे पता नहीं, शायद आपको पता हो, लेकिन यही बात है कि चुनाव लेने से डरते हैं। पुणे के अगर आप देखें तो लोकसभा का जो एक उपचुनाव है वो लेना बाकी है। पिछले साल अगर आप देखें तो पदवीधरों का जो एक चुनाव था वो तो महाविकास आघाड़ी जीत चुकी है। और ये मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव होता है, जब आपने भी मुझे पूछा पिछले हफ्ते में, आप पूछ रहे थे कि ये खिलाफ वो होगा क्या, कैसी होगी रणनीति, मैं आपसे सबसे कह रहा था कि ये हाइप करने की बात नहीं है, ये चुनाव है, चुनाव जैसे लड़ेंगे, चुनाव जैसे जीतेंगे, इसमें कोई हाइप की बात नहीं है। हम सभी लोग इतनी मैच्योर भूमिका ले रहे हैं, कहीं कुछ हिंसा नहीं है, कहीं कुछ बैनर पोलिंग पे नहीं है, तो क्यों इतना डर है? ये डर अच्छा है उनके मन में, लेकिन डर से अगर चुनाव ना हो तो देश के लिए हानिकारक आता काय तयारी त्यांची तयारी ते सांगतात, असं करायचं तर आम्हाला सांगते, ह्याच्यापेक्षा खूप काही नाही होत आम्ही घेऊ. राज्यपाल से क्या आपको मुलाकात में एक दूसरा, और इसके लिए जो संबंधित यूनिवर्सिटी से जो अधिकारी हैं, क्या उनसे आपका डेलीगेशन युवा सेना का मुलाकात करने से कोई फायदा हो तो करेंगे। अगर आपने देखा होगा तो हम मुलाकात करते आए हैं, जो महिलाओं का विषय था उस पर भी राज्यपाल महोदय से मुलाकात की थी, जो बीएमसी में घोटाले हो रहे उस पर भी मुलाकात करी थी। ऐसी उम्मीद है कि उस पर कुछ आगे कार्रवाई हो, और मुझे उम्मीद है, अभी आशा है इस विषय पे हमारे डेलीगेशन अभी जाने वाले यूनिवर्सिटी में। ऑफकोर्स जो सारे फॉर्म सबमिट होने थे वो तो हुए, लेकिन उसके आगे जाके ये तो पता होना चाहिए कि इसका कारण क्या है, मूलभूत कारण क्या है, ये भूमिका क्यों ली गई, और अचानक से ये जो चुनाव था वो क्यों स्थगित किया आगे उनके विधायक कह रहे कि सीएम अपने दम पर मुख्यमंत्री बने नहीं, ब्लैकमेल करके विधायक मंत्री बने, उस पर आपका क्या? अभी वो विधायक कहाँ बात करते हैं, किससे किससे बात करते हैं, ये तो आपको पता है। बात तो सही है कि मुख्यमंत्री गणतंत्र है, मैं डराऊंगा, हर जगह डराऊंगा, क्योंकि अगर गणतंत्र ना होते तो हमसे वो गद्दारी ना करते, क्योंकि उनको पता था कि अगर वो भाजपा में ना जाते, वॉशिंग मशीन में ना जाते तो जेल में जाते युवा से। लेकिन तो यही बात है कि जो भी उनकी राजकीय भूमिका हो, जितना भी उनको कुछ भी करना हो करे, लेकिन ये चुनाव जो सबसे छोटा चुनाव होता है, अगर ये भी लेने की तैयारी नहीं है तो फिर क्या हिम्मत है? सीएम को ब्लैकमेल किया जाने एक बहुत बड़ा आरोप है, उनके विधायक लगा दिए, किसी किस तरह से आप मंत्री बनने के लिए विधायक। अभी मैंने तो कहा है, परसों भी कहा था कि ये एक्सपेंशन होने वाला नहीं है, और ये सरकार गिरेगी तो बात है। केंद्र सरकारच्या 7 प्रकल्पांमध्ये तळा झाला आहे, त्यावरती कॅबिनेटचा तटपा ठेवला, त्याची लवकरच चौकशी होणार आहे. काय आपली त्याच्यावर नक्कीच आम्ही सगळे बोलू, पण मला तर आजचा विषय हा आहे, कारण मी दुसरं काही बोललो तर ते दुसरीकडे जाईल. महत्वाचा विषय हा आहे, तुम्ही हा विषय लक्षात घ्या. मी परत एकच सांगेन की जर ह्या निवडणुका अशा स्थगित व्हायला लागल्या तर 24 लोकसभा पण स्थगित होईल. कारण हे ना, लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा मुंबई विद्यापीठाचं असेल, तिथे ह्या पक्षांनी मॅन्डेट मिळणार नाही हे त्यांना कळलेलं आहे. तिथे यांना निवडणुका घ्यायचं नाही, नेमणुका करून त्यांना जिंकायचं.
या निवडणुकीत नोंदणी महत्वाची असते असं बोललं जातं. शिंदे गटाची नोंदणी पुरेशी झाली नव्हती म्हणून असं घडलं. हो, पण आता मग जर दुसऱ्या राज्यात कुठे यांची नोंदणी झाली नसेल तर मतदार दिली असेल तर ते कुठे स्थगित करायचे त्यांना. आणि एवढे सगळे दिग्गज तर म्हणून नेली असतील त्यांनी जे त्यांना वाटतात दिग्गज, मग त्याने नोंदणी झाली. आदित्य जी, युवा एक चीज सेना- करना चाहेंगे, हम जो कह रहे हैं कि लोकसभा चुनाव में हो सकता है, विधानसभा चुनाव में हो सकता है। मैं यही बात कह रहा हूँ कि ये जो मोबाइल- आज हुआ है, तो लोकशाही के लोकशाही के हानिकारक है। सर छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्नाटक सरकारने कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून हटवला पुन्हा त्याच्यावरती मराठा समाज असेल तुमची काय ते मला आता आपल्याकडून कळलं पण माहिती नको. आदित्य समाजासाठी शेती एक राजवर्तवला जातो आहे की आता महाराष्ट्र देशात पहिल्या लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यानंतरच सगळ्या निवडणुका. बरोबर आहे, पण ते किती योग्य आहे. म्हणजे जर तुम्ही इन कन्सेप्ट बघितलं देशात अनेक सरकार बनलेली आहेत, बहुमताची सरकार बनलेली आहेत. अगदी अशी पण सरकार बनली जिथे आपल्याला वाटलं की ना कोणी टक्कर देऊ शकत नाही. आणि तरी देखील ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. हार जीत होत असते ना. तुम्ही कितीही मोठे असेल, कितीही ताकद तुमची असेल आणि ह्या देशातला सर्वात जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्याला अजून 2 पक्ष तरी फोडले त्यांनी घेतलेले आहेत. आणि जर 200 आमदार घेऊन असं सांगितलं होतं त्यांनी, कुठे गेले? फोडाफोडी करा तुम्ही, पैसे वापरा, पैसे उधळपट्टी तुमची चालू आहे 50 कोट्याची. पण जर तुम्ही हे सगळं खर्च करून एक साधी निवडणूक नाही घेऊ शकता तर तुमच्यात काय जम आहे ना जनतेला कळले. तिथली- आदित्य, आदित्य, sorry. Please, please.